संमोहनशास्त्र म्हणजे अंतर मनामध्ये जाऊन एखाद्याला आपण संमोहित करतो तेव्हा त्याच्या बाह्य मनाला आपण थोड्या वेळासाठी बायपास करतो. जेव्हा पण त्या व्यक्तीला संमोहनात नेऊ आणि मी त्याच्या सबकॉन्शियस माइंडला ऑर्डर देईल की तुझ्या जीवनामध्ये तू कितीही धावपळ करतोय पण तणाव तुला येणार किंवा तुझ्या मनामध्ये नकारात्मक विचार येणार नाही, की जेव्हा अशा ऑर्डर्स आपण दिल्या अंतर्मन हे ऑर्डर एक्सेप्ट करतो. सबकॉन्शियस माइंडचं वैशिष्ट्य आहे की त्याला तुम्ही जर आदेश दिला तर तो आपल्या सगळ्या ताकदीनं त्याला अंमलात आणतो. रात्री झोपताना तुम्ही जे विचार करता या विचारांचा खूप जबरदस्त परिणाम तुमच्या जीवनावरती होतो. आणि ह्या वेळेमध्ये आपण जे विचार करतो तर रात्रीची ही अवस्था जवळजवळ संमोहनाचीच असते. आणि मग तुम्ही जर विचार करत करत झोपलात की अरे मला छातीमध्ये दुखतंय, मला हार्ट अटॅक तर नाही येणार, किंवा माझ्या पोटाचे प्रॉब्लेम आहेत, किंवा मला जॉबचं टेन्शन आहे, किंवा व्हॉटएव्हर, तर जे विचार तुम्ही करत राहता रात्रभर ते विचार वास्तवामध्ये येतात. सो त्या व्यक्तीला इतके तो नकारात्मक विचार करतोय तर त्याला तुम्ही म्हणाल की खोल श्वास घे 5-10 नाही. असं नाही चालत. 10 वर्षापूर्वी तुम्हाला एखाद्या आजाराला अँटीबायोटिक द्यायचं असायचं तर ते एक ॲझिथ्रोमायसिन 250 यायचं है ना. आता ॲझिथ्रोमायसिन किती देतो आपण? 500 है ना. आधी पॅरासिटामॉल द्यायचो 250 द्यायचो, आता किती देतो आपण? 650. बिकॉज ओव्हर द टाइम काय झालंय, आपला टॉलरन्स वाढत राहिलाय. हा, अंतर्मनाला जे तुम्ही बोलता ते ऐकतं. एक 6 वर्षाचा बाळ असतं बघा, त्याला तुम्ही म्हटलं अंधारात जाऊ नको, तिकडे भूत आहे, तो तुम्हाला क्वेश्चन नाही करणार की कुठे भूत आहे किंवा काय. तो म्हणणार हा बाबा हे मोठे माणसं सांगतात म्हणजे असणार. सबकॉन्शियस माइंडकडे प्रश्न विचारण्याची क्षमता नाही, अंतर्मनाकडे प्रश्न विचारण्याची अबिलिटी नाही. मग जेव्हा तो ऐकतो ऑर्डर्स तर तो फॉलो करतो. म्हणून निसर्गाने आपल्या अंतर्मनाला प्रोटेक्ट केलेलं आहे. अंतर्मनाला प्रोटेक्ट कसं केलं की एक बाह्य मन दिलं, एक चिकित्सक मन दिलं, आणि आतमध्ये तिजोरी कशी सुरक्षित ठेवतो आपण घराच्या आतमध्ये, एक दरवाजा, दुसरा दरवाजा, आतमध्ये तिजोरी आहे ना. तसं देवाने किंवा निसर्गाने काय केलं, निसर्ग म्हटलं की बाबा ह्या सबकॉन्शियस इज व्हेरी सेन्सिटिव्ह, त्याला जे काय म्हणेल तो ऍक्सेप्ट करतो ना. मग त्याला प्रोटेक्शन दिलंय, बाह्य मनाचं, चिकित्सक मनाचं आणि सबकॉन्शियस माइंड एंडला ठेवलाय. मग संमोहनामध्ये आपण काय करतोय, बाह्य मनाला बायपास करतोय, चिकित्सक मनाला बायपास करतोय आणि मग आतमध्ये जातो जिथे आपला कोर डेटा आहे. नमस्कार, महा MTB गप्पांमध्ये आपलं स्वागत. मी तृप्ती पारसनीस. आज मी अशा एका विषयाला हात घातलाय जो आपल्या रोजच्या जीवनात खूप आवश्यक आहे, आणि ते म्हणजे मन. पाहायला गेलं तर शरीरात मन नावाचा कुठलाच अवयव नाहीये, पण पाहायला गेलं तर हेच मन आपल्या शरीरावरती काबू पाहणारं आहे. पण सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला या मनावर येणारे नकारात्मक विचार, ताणतणाव आणि यातून येणारं नैराश्य, यामुळे आजची तरुण पिढीच काय तर सर्वच जण टोकाचं पाऊल उचलतात, म्हणजे अगदी आत्महत्येचं. पण हेच टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी अशा काही थेरपी आपल्याकडे उपलब्ध आहेत की ज्यामुळे हे नैराश्य आपण घालवू शकतो आणि सुखाचं आयुष्य जगू शकतो. आणि ही थेरपी, हे नवशास्त्र म्हणजे अर्थात संमोहनशास्त्र. हे संमोहनशास्त्र म्हणजे नक्की काय आहे? संमोहनशास्त्रामध्ये कुठल्या कुठल्या थेरपी उपयुक्त आहेत, कुठल्या कुठल्या थेरपीज तुम्ही रोजच्या जीवनात करू शकता आणि सुखाचं जीवन जगू शकता, यासाठी आज आपल्या बरोबर आहेत संमोहनशास्त्र तज्ज्ञ डॉक्टर अजय ससाडे. डॉक्टर, तुमचं आमच्या महा MTB गप्पांमध्ये मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. तुम्ही संमोहनशास्त्र तज्ज्ञ आहात. आम्हा लोकांना संमोहनशास्त्र म्हणजे एकच प्लॅटफॉर्म माहितीये, जे जादूचे खेळ असतात त्या जादूच्या खेळामध्ये एका बाईला येऊन जे संमोहित करतात ते संमोहन. पण तुम्ही जे संमोहनशास्त्र जे म्हणता आहात की ज्याला जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिलेली आहे, ते संमोहनशास्त्र नक्की काय आहे? सो बेसिकली संमोहनशास्त्र ह्याला आपण म्हणूया हिप्नॉटिझम, हे ह्याने खूप जास्त हे प्रचलित आहे. सो हिप्नॉटिझम आणि संमोहनशास्त्र याचा संबंध कुठेतरी जादूशी किंवा जे जादूगार होते त्यांच्याशी जोडला गेला, आणि त्याच्यामुळे असं झालं की ते कुठेतरी एक ब्लॅक मॅजिक आहे किंवा असं काहीतरी विद्या आहे ज्याने तुम्ही कोणाच्या मनाला कंट्रोल करू शकता किंवा मॅनिप्युलेट करू शकता. आणि युजली जर मूवीज मध्ये बघितलं तर असं दाखवलं गेलंय की कोणाच्या तरी मनाला आपण कंट्रोल करतोय, बट असं नाहीये. संमोहनशास्त्र हे आपल्या मनाचं एक विज्ञान आहे ज्याच्यामध्ये आपली 3 मनं असतात. एक बाह्य मन आहे, एक चिकित्सक मन आहे आणि एक अंतर्मन आहे. संमोहनशास्त्र म्हणजे अंतर्मनामध्ये जाऊन एखाद्याला आपण संमोहित करतो तेव्हा त्याच्या बाह्य मनाला आपण थोड्या वेळासाठी बायपास करतो, चिकित्सक मनाला बायपास करतो आणि आतमध्ये जातो सबकॉन्शियस मध्ये. आणि जिथे आपण सबकॉन्शियस मध्ये जातो तिथून जे काही भीती आहे, चिंता आहे, नैराश्य आहे, जे तिथे बसलेलं आहे आतमध्ये, ते सगळं आपण काढतो.
सो संमोहनशास्त्र हे प्रॉपरली सायन्स आहे आणि त्याचा अवेअरनेस भारतामध्ये नाहीच आहे अजिबात, जे अच्छा. असायला पाहिजे. बरोबर. आता संमोहनशास्त्राकडे आपण वळलो आहोत, तर त्या वाक्याकडे किंवा त्या थेरपीकडे वळण्याआधी मला जरा थोडंसं जाणून घ्यायचं आहे, की तुम्ही संमोहनशास्त्राकडे कसे वळलात आणि या विषयात करिअर करावं आणि लोकांचे प्रॉब्लेम बरे करावेत, हे तुम्हाला का वाटतं? ओके. सो मी 10वीची परीक्षा दिली आणि दादरमध्ये एक डेमो सेशन होतं संमोहनाचं बरं. आणि ते अटेंड करायला गेलो आणि तिथे एक संमोहन तज्ज्ञ होते. त्यांनी एक 6-6.5 फुटाच्या व्यक्तीला संमोहनात नेलं आणि त्याला 2 चेअरवरती असा आडवा झोपवलं अच्छा. आणि त्याच्या खालचा सपोर्ट काढून घेतला आणि तो असा अधांतर होता, म्हणजे पाय इकडे आणि डोकं इकडे, असं 2 चेअरवरती. बरं. आणि त्याच्यावरती बरोबर एक 100 किलोच्या माणसाला उभा केला. अच्छा. हा, आणि हे मी बघितलं आणि तो माणूस असं बेंड नाही झाला. जर आपल्याला एका चेअरवर झोपवलं, त्याच्यावरती कोणाला तरी उभा करता तुम्ही, तर तो बेंड नाही होत. हे थोडंसं बरोबर. मिरॅकल आहे ना. बरोबर. तो प्रयोग पाहिल्यानंतर एक 4-5 रात्री मला झोप नाही आली. मला झोपेमध्ये पण ते दिसायचं की मी कोणाला तरी संमोहित करतोय असं. तो त्या अच्छा. डेमोचा इतका जास्त परिणाम माझ्यावरती झाला आणि ते काय आहे याचा प्रवास पुढचे 14 वर्ष झाली. मग तिथून अच्छा. पुढे मग 14-15 वर्ष हा जर्नी माझा झाला आणि मग तिथून पुढे हे काय आहे, एखाद्याला संमोहित करणं, म्हणजे माझी पण सुरुवात अशीच झाली होती की मी एखाद्याला हे करतोय, आपल्या कंट्रोलमध्ये घेतोय, असंच मला वाटलं बरं. होतं. आणि मग ॲट द एंड मी जेव्हा पोचलो तेव्हा मला कळालं की हे खूप वेगळं सायन्स आहे आणि ते अंतर्मनावरती काम केलं जातं असं. सो तिथून आवड निर्माण झाली आणि मग पुढे सायकोलॉजी आणि संमोहनशास्त्रामध्ये मी पुढे पुढे शिक्षण घेत गेलो असं. संमोहनशास्त्र आता प्रगल्भ व्हायला लागले, थोडं विकसित व्हायला लागले. तर आपल्या रोजच्या जीवनात संमोहनशास्त्राचा आपण कशा प्रकारे वापर करू शकतो, किंवा तुम्ही ज्या थेरपी तयार केल्या आहेत किंवा मेडिटेशन तुम्ही म्हणता आहात, तर ते कशा पद्धतीनं आपल्या रोजच्या जीवनात आपल्यावरती काम करतं? ओके, बघा, आपण म्हणतो की आपण एक दैनंदिन जीवनातलं उदाहरण घेऊ. एक व्यक्ती आहे, तो काम करतोय, घरी आहे, परत कामाला जातोय, एक रुटीन फॉलो करतो. बरोबर. बरोबर आहे. आता काय होतंय की ह्या व्यक्तीच्या मनामध्ये काही गोष्टी अॅक्युम्युलेट होत जातात, म्हणजे काय, त्याचा स्ट्रेस. बरं. आता स्ट्रेसला तो मॅनेज कशा पद्धतीने करतोय, तर तो मोटिवेशनल व्हिडिओ बघतो, ओके. व्यायाम करतो किंवा अजून काही गोष्टी करत असेल. बट कुठेही इथे मनाला ठीक करण्याची व्यवस्था नाहीये. बरं. आपण काय करतोय, डाएट घे, कोणी म्हणते की तो विचार करू नकोस, एवढा नकारात्मक विचार बरोबर. करू नको. पण ते त्याच्या कंट्रोलमध्ये आहे का? अच्छा. एखाद्याला आपण म्हणतोय की बाबा तू एवढा का नकारात्मक विचार करतोय, पण जर ते त्याच्या कंट्रोलमध्ये असतं किंवा ते निगेटिव्ह थॉट त्याला मॅनेज करता आले असते, तर ते त्याने केले केले असते ना. असते. बरोबर. सो आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला त्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये तणावातून बाहेर काढायचं असेल, नकारात्मक विचारांपासून त्याला बाहेर काढायचं असेल, तर संमोहनशास्त्र एवढं प्रभावी सायन्स नाहीये. बरं. बिकॉज आपल्या विचारांची उत्पत्ती ही अंतर्मनात असते. अच्छा. म्हणजे एखाद्याला सर्जरीची गरज आहे आणि त्याला आपण औषध गोळ्या देऊन बरं करायचा करतो. प्रयत्न करू, तर ते होणार नाही. मग जेव्हा आपण त्या व्यक्तीला संमोहनात नेऊ, ओके, आणि मी त्याच्या सबकॉन्शियस माइंडला ऑर्डर देईल की तुझ्या जीवनामध्ये तू कितीही धावपळ करतोय, अच्छा. पण तणाव तुला येणार नाही ओ. किंवा तुझ्या मनामध्ये नकारात्मक विचार येणार नाहीत. अच्छा. ओके. आता काय झालं की जेव्हा अशा ऑर्डर्स आपण दिल्या, अंतर्मन हे ऑर्डर एक्सेप्ट करतो. सबकॉन्शियस ओके. माइंडचं वैशिष्ट्य आहे की त्याला तुम्ही जर आदेश दिला तर तो आपल्या सगळ्या ताकदीनं त्याला अंमलात आणतो. बरं. अंतर्मन काय आहे? अंतर्मन आहे असं समजा की तुमच्यापेक्षा 1000 पट जास्त ताकदवर ते सबकॉन्शियस माइंड आहे. म्हणजे आपला बाह्य मन एवढं शक्तिशाली नसतं. बरं. अंतर्मन हे हजारो पट जास्त शक्तिशाली आहे. म्हणजे आपण जर झोपेत असू, तर तुम्ही ज्या अंतर्मनाला सूचना देता, त्या झोपेत सुद्धा अंतर्मन ऍक्सेप्ट करतं? काही अंशी एक्सेप्ट अच्छा. करतं. बिकॉज असं म्हणतात बघा, जर तुम्ही फिलिंग इज द सिक्रेट नावाचं पुस्तक वाचलं, नेव्हिल गोडार्ड यांचं, बरं. हे जगप्रसिद्ध पुस्तक आहे. त्या पुस्तकाने लाखो लोकांचं जीवन बदललं. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की रात्री झोपताना तुम्ही जे विचार करता, हां. ह्या विचारांचा खूप जबरदस्त परिणाम तुमच्या जीवनावरती होतो. ठीक आहे. हो. का रात्री झोपताना? कारण रात्री झोपताना आपल्या मेंदूच्या 4 अवस्था आहेत.
बीटा, अल्फा, थीटा आणि डेल्टा. ओके. तर बीटा म्हणजे जागरूक अवस्था, अल्फा म्हणजे संमोहनाची अवस्था, बर. थीटा म्हणजे आणखीन गाढ संमोहन अवस्था आणि अच्छा. डेल्टा म्हणजे जवळजवळ झोप. ठीक आहे. बर. आता रात्री आपण जेव्हा झोपायला जातो तेव्हा आपण बीटामधून अल्फामध्ये जातो, अल्फामधून थीटामध्ये जातो आणि ह्या वेळेमध्ये आपण जे विचार करतो तर रात्रीची ही अवस्था जवळजवळ संमोहनाचीच असते. आणि हो. मग तुम्ही जर विचार करत करत झोपलात की अरे मला छातीमध्ये दुखतंय, मला हार्ट अटॅक तर नाही येणार, किंवा माझ्या पोटाचे प्रॉब्लेम आहेत, किंवा मला जॉबचं टेन्शन आहे, अच्छा. किंवा व्हॉट एव्हर, तर जे विचार तुम्ही करत राहता रात्रभर ते विचार वास्तवामध्ये येतात. ओ. हा. तर त्या थॉट्स जे आहेत ना हे सॉफ्टवेअर आहे. आता अच्छा. थॉटचं सॉफ्टवेअरचं जर रिपिटेशन झालं तर त्याचं फिजिकल मॅनिफेस्टेशन ब्रेनमध्ये होतं. म्हणजे काय, तर जसं व्यायाम केल्यावर एखादी मसल कशी वाढते बरोबर. तसा एक विचार तुम्ही सारखं सारखं चिंता करत झोपताय रात्री, ओके. चिंता करत किंवा कधीही चिंता करत झोपता, तर ते चिंतेचा पॅटर्न म्हणतो माइंडमध्ये, आणि बर. मग त्याचा फिजिकल एव्हिडन्स ब्रेनमध्ये येतो. अच्छा. मग जर मेंदूचा स्कॅन जर तुम्ही केला ना तर त्याच्यामध्ये आपला हा जो राईट ब्रेन आहे त्याला आपण राईट प्रिफ्रंटल कॉर्टेक्स म्हणतो, बर. त्याचा साईज वाढलेलं दिसेल तुम्हाला. ओ. हा, म्हणजे अतिरिक्त विचार करणाऱ्या व्यक्तीमध्ये त्याच्या त्या मेंदू मधला पर्टिक्युलर भाग किंवा तो पर्टिक्युलर मसल, अच्छा. ज्याला आपण म्हणतो ग्रे मॅटर, अच्छा. तो वाढतो. सो ही फ्रिक्वेन्सी तुम्ही मोजता जेव्हा तुम्ही थेरपी करता, तेव्हा येस, तुम्ही ही येस, फ्रिक्वेन्सी मोजता. ओके. येस. सो त्या व्यक्तीला इतके तो नकारात्मक विचार करतोय तर त्याला तुम्ही म्हणाल की खोल श्वास घे 5-10, नाही, ओके. असं नाही चालत. 10 वर्षापूर्वी तुम्हाला एखाद्या आजाराला अँटीबायोटिक द्यायचं असायचं तर ते एक ॲझिथ्रोमायसिन 250 यायचं है ना. राईट. आता ॲझिथ्रोमायसिन किती देतो आपण? 500 5 है ना. आधी पॅरासिटामॉल द्यायचो 250 द्यायचो, आता किती देतो आपण? 650. ओ. बिकॉज ओव्हर द टाइम काय झालंय आपला टॉलरन्स वाढत राहिलंय. हा. तर तसंच आता ते जुन्या काळातल्या ज्या पद्धती आहेत, श्वास घे, व्यायाम कर, हे कर, ते कर, ते वर्क नाही करत. अच्छा. बिकॉज तुमचा तणाव इव्हॉल्व्ह झालेला आहे, तुमचा स्ट्रेस इव्हॉल्व्ह झालाय, एन्झायटीचा पॅटर्न इव्हॉल्व्ह झालेला आहे. मग अच्छा. त्याला ऍडव्हान्स थेरपीच लागते. अं, संमोहन शास्त्रामध्ये आपण त्या व्यक्तीला काय करतो, तासभर अशा अवस्थेत ठेवतो, या जगापासून संपर्क तोडून टाकतो त्याचा, ओके. आणि त्याला एकदम आतमध्ये घेऊन जातो. त्याला म्हणतो शांत राहा आणि बर. आत्ताचा विचार कर आणि आठव बरं तुझ्या जीवनात काय काय वाईट झालंय, काय काय नकारात्मक झालेलं आहे, आणि सगळ्या त्याच्या वयाच्या 6व्या वर्षापर्यंत त्याला मागे 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 घेऊन जातो ओके. आपण, है ना. पण मग आपण फक्त पर्टिक्युलरली नकारात्मक विचारांवरच काम करतो, की आपण नकारात्मक विचार काढून तिथे पॉझिटिव्ह विचार पण तिथे सप्रेस करतो किंवा ते त्यांना तिथे फीड करतो? येस. सो संमोहनामध्ये मायनस आणि प्लस दोन्ही करता येतात. अच्छा. हा. तर आता एखाद्या व्यक्ती, समजा एक 50 वर्षाची व्यक्ती आहे, काम करते, जो ऑफिस चालू आहे, घर चालू आहे, जबाबदाऱ्या आहेत, मेल फिमेल एनी कोणी पण असेल, त्या व्यक्तीवरती इतका तणाव आहे, पण तो तणाव एका दिवसात झालेला असतो का? नाही. नाही. 50 वर्ष तो बिल्टअप झालेला आहे. ओके. आपण कोण आहे? आपण एक मेमरी आहे. तुमच्यामधले 50 वर्षाची स्मरणशक्ती मी काढून टाकली, तुम्ही कोण आहे आता ऑल ऑफ सडन? आता आपण कोण आहे? तर आपण कोणच नाही आहे, है ना. बरोबर. आपण जे आहे तो डेटा आहे, तो सॉफ्टवेअर आहे, बरोबर आहे. आता हे जे सॉफ्टवेअर आहे, हे जे 50 वर्षाची मेमरी आहे ना, हे आपल्याला ऑपरेट करते, चालवते रोज. अच्छा. मग या 50 वर्षामध्ये ज्या ज्या तणावदायक गोष्टी घडलेल्या आहेत ना, या सगळ्या आपल्याला चालवत असतात, ओके. या सगळ्या तणाव निर्माण करत असतात, ते आपल्याला माहिती नसतं. आणि ह्या ओके. सगळ्यांचं दमन झालेलं असतं, म्हणजे सपरेशन झालेलं असतं. ओके. मग आपण संमोहनामध्ये काय करतो, त्या व्यक्तीला संमोहनात घेऊन जातो बर. आणि त्याला पूर्ण पाठीमागे घेऊन जातो, एक 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 वर्ष. हा, काय झालं होतं वयाच्या 40व्या वर्षी, म्हणजे हे मोठा माझ्या जीवनामध्ये मोठा काहीतरी लॉस झाला किंवा वॉटेवर बरोबर. काय झाला. मग मिंटो चल काढून टाकाय, सगळं क्लीन केलं. अजून ओके. पाठीमागे गेला, मग तो म्हणाला की 32व्या वर्षी माझा डायव्हॉर्स झाला किंवा अजून काय बर. झालं, काढून टाकला. पाठीमागे गेला, 22व्या वर्षी मी ही एक्झाम फेल झालो होतो, बर. ते तणाव काढून टाकला. मग ओके. जेव्हा आपण तो तणाव काढत जातो, पाठीमागे जात जात जात, आणि त्या पर्टिक्युलर टाइम मध्ये त्याला 6व्या वर्षापर्यंत आपण त्याला न्यूट्रल करून टाकतो पर्सनली. ओके. आणि मग काय करतो आपण, तर त्या संपूर्ण जीवनाला परत एकदा पॉझिटिव्ह दृष्टिकोनाने तू बघणार आता, अच्छा. अशी सूचना आपण देतो. बरोबर. अंतर्मनाला जे तुम्ही बोलता ते ऐकतं. ते लहान बाळ आहे, ठीक आहे.
एक 6 वर्षाचा बाळ असतं बघा, त्याला तुम्ही म्हटलं अंधारात जाऊ नको तिकडे भूत आहे, तर तो बरोबर. तुम्हाला क्वेश्चन नाही करणार हम्म. की कुठे भूत आहे किंवा काय. तो म्हणणार हा बाबा हे मोठे माणसं सांगतात म्हणजे असणार. असणार. सबकॉन्शियस माइंडकडे प्रश्न विचारण्याची क्षमता नाहीये. अच्छा. अंतर्मनाकडे प्रश्न विचारण्याची ॲबिलिटी नाहीये. मग जेव्हा तो ऐकतो ऑर्डर्स तर तो फॉलो करतो. म्हणून निसर्गाने आपल्या अंतर्मनाला प्रोटेक्ट केलेलं आहे. अंतर्मनाला प्रोटेक्ट कसं केलं की एक बाह्य मन दिलं, एक चिकित्सक मन दिलं, आणि आतमध्ये तिजोरी कशी सुरक्षित ठेवतो आपण घराच्या आतमध्ये, एक दरवाजा, बरोबर, दुसरा दरवाजा, दरवाजा आणि- आतमध्ये तिजोरी आहे ना. तसं देवाने किंवा निसर्गाने काय केलं, निसर्ग म्हटलं की बाबा ह्या सबकॉन्शियस इज व्हेरी सेन्सिटिव्ह, त्याला जे काय म्हणेल तो ऍक्सेप्ट करतो ना. अगदी मग त्याला बरोबर. त्याला प्रोटेक्शन दिलंय, बाह्य अच्छा. मनाचं, चिकित्सक मनाचं आणि सबकॉन्शियस माइंड अच्छा. एंडला ठेवलाय. मग संमोहनामध्ये आपण काय करतोय, बाह्य मनाला बायपास करतोय, चिकित्सक मनाला बायपास करतोय आणि मग आतमध्ये जातोय अच्छा. जिथे आपला कोर डेटा आहे. ओके. पण आता समजा एखाद्या व्यक्तीला अपघात झालाय, तो अपघात त्याला वयाच्या 5व्या किंवा 6व्या वर्षी झालेला आहे, जो त्याच्या बाह्य मनावरनं अंतर्मनापर्यंत पोहोचलेला आहे, की त्या अपघाताची फ्रिक्वेन्सी, त्या अपघाताचे परिणाम तो आजपर्यंत भोगतोय. फॉर एक्झाम्पल, मी जर मला अपघात झाला तर मी तिकडे नाही जाणार कारण मला तो अपघात झाला होता, ते लागलं होतं. हे आपल्याला वयाच्या 50व्या वर्षापर्यंत लागतं आणि आपण त्या गोष्टीपासून दूरच पळत राहतो. मग अशा वेळेला संमोहन शास्त्रातले थेरपी त्याच्यावर कशा पद्धतीनं काम करतात? त्या पर्टिक्युलर ट्रॉमा, आपण त्याला म्हणूया ट्रॉमा, त्या पर्टिक्युलर ट्रॉमामध्ये गेलो. ओके. बघा आता प्रसंग जो आहे त्या प्रसंगामधून, घटनेमधून आपण शिकायचं आणि पुढे जायचं, पण घटनेमधला ट्रॉमा घेऊन जीवन नाही जगायचं असतं. अच्छा. एखादी घटना घडली तर आपण म्हणतो की त्या घटनेमधून तुमचं एक पर्टिक्युलर हे घ्या, लेसन घ्या आणि पुढे जावा की बाबा हे नाही करायचं, है ना. पण त्याच्यातला जो ट्रॉमा आहे, हा ट्रॉमा तुम्ही नाही कॅरी करू शकत लाईफ टाईम. मग संमोहनामध्ये आपण नेऊन तो ट्रॉमा काढून टाकतो. अच्छा. लेसन तसंच राहतो ओके. की तू ही चूक परत नाही करायची. सो संमोहन शास्त्र हे एक प्रकारची लेझर थेरपी असं आपण म्हणू शकतो. हा, किंवा सर्जरी म्हणा मनाची. ओके. मनाची सर्जरी मनाची ज्याला आपण सर्जरी. ओपन करतो मनाला असं. ओके. संमोहन शास्त्रामध्ये आत्ता तुमच्याकडे तुम्ही जे लोकांना थेरपीज देता ह्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या थेरपी उपलब्ध आहेत? संमोहन शास्त्रामध्ये उपचार पद्धती एक असते, बरं. पण विविध समस्यांमध्ये ती कामाला येते. ओके. म्हणजे समजा आता कॉमन आपण म्हणूया एक एन्झायटीचं प्रमाण बघा खूप वाढलंय, चिंता करणं, है ना. हं. 2-3 कॉमन पॅटर्न असतात एन्झायटीमध्ये. पहिला असतो की ओव्हर थिंकिंग खूप होते, बरोबर. आणि हे युजली फ्युचरबद्दल तरी विचार करत असतात किंवा पास्टबद्दल विचार करत असतात, बरोबर आहे. येस. मी त्यांच्या अंतर्मनात जातो. आता मी त्यांच्या एन्झायटीला ब्रेकडाऊन करणार की बाबा याची लक्षणं काय काय आहेत. चिंता आहे, नकारात्मक विचार आहे, भीती आहे, है ना, बर. आणि ओव्हर थिंकिंग आहे. तर मी पहिलं त्याचा ओव्हर थिंकिंगवर अटॅक करणार. ओके. पहिले 4 सेटिंग मी म्हणणार की बाबा तुझं अंतर्मनाला सांगणार की तुझं मन वर्तमानात राहणार आहे. ओ. बर. पास्ट मध्ये पण नाही जाणार, नाही, कारण पास्ट झालाय, फ्युचर यायचं आहे. आता तुझ्याकडे टाइम कुठला आहे, प्रेझेंटचा. मग मी सबकॉन्शियस म्हणला आदेश देतो की तू प्रेझेंट मध्ये राहायचं. अच्छा. 4 सेटिंग नंतर तो वर्तमानात राहायला लागतो. ओ. सेकंड, त्यानंतर पुढच्या 4 सेटिंग मी काय करणार, पुढच्या 4 सेटिंग मध्ये मी त्याला म्हणणार आहे की तुला भीतीच नाही वाटणार कुठल्याही गोष्टीची. अच्छा. कारण आजपर्यंत ज्या गोष्टींना तू घाबरल्या त्या वास्तवात आल्यात का. बरोबर. एखाद्या व्यक्तीने समजा काही गोष्टींचा चिंता खूप जास्त केलेली असते, एवढं वाईट होईल, पण खरंच आपल्या जीवनामध्ये तेवढं वाईट होतं का जेवढा आपण वाईट विचार करतो. नाही. तर नाही होत. जेवढं वाईट आपण विचार करतो तेवढा आपला शत्रू पण वाईट विचार करत नाही, बरोबर आहे. पण आपण करतो. आणि वास्तवामध्ये असं आहे की तेवढ्या वाईट गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडत नाही. ओके. सो आपण सबकॉन्शियसला ऑर्डर देतो की तुला भीती नाही वाटणार. ओके. त्यानंतर आपण अंतर्मनाला तिसरं महत्वाचं काम करतो की तुझा स्वतःवरती विश्वास आहे. हो. कोणत्याही परिस्थितीला तू आत्मविश्वासाने हँडल करू शकतो, ही क्षमता तुझ्यामध्ये आहे. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये तू अजिबात घाबरणार नाही, चिडणार नाही, रागावणार नाही, बेचैन होणार नाही, संयम ठेवून प्रत्येक सिच्युएशनला हँडल करशील. असं जर ऑर्डर आपण दिली सबकॉन्शियस माइंडला, ओके, तर एन्झायटी त्या व्यक्तीची बरी होते. आता ओके. याच्यामध्ये दुसरा एक फॅक्टर आहे की एखाद्या व्यक्तीचं सेरोटॉनिनची मात्रा खूप कमी झाली असेल. एन्झायटीमध्ये काय होतं की सेरोटॉनिन मेंदूमध्ये एक पर्टिक्युलर केमिकल असतं, बर, न्यूरोट्रान्समीटर, ते कमी झालं समजा, तर मग त्याला एन्झायटीची सिव्हिरिटी वाढते. मग अशा केसमध्ये त्यांना सायकॅट्रिस्टची औषधं पण घ्यायची आहेत. ओके, SSRI म्हणून ती औषधं असतात,
ती घ्यायची बर. आणि संमोहन उपचार घ्यायचे. ओके. म्हणजे दोन्ही पण करायचं. असं नाही की आपण एकच पर्टिक्युलर थेरपी द्यायची. मेडिसिन ओके. घेतलं आणि सेरोटॉनिन वाढलं, आपण संमोहन उपचार केले, तर तो व्यक्ती 2-3 महिन्यामध्ये व्यवस्थित स्टेबल होऊ शकतो. अच्छा. हां. आता सेकंड केस आपण घेऊयात डिप्रेशन. डिप्रेशनमध्ये काय असतं? 9 प्रामुख्याने लक्षणं आहेत डिप्रेशनमध्ये. बरोबर. एकतर त्या व्यक्तीला झोप येते, तर ती हायपरसोमनिया म्हणजे खूप जास्त जास्त झोपतो झोप येते. किंवा तो झोपतच नाही. बरोबर आहे. हम्म. भूक वाढते किंवा कमी होते. बरोबर. वजन वाढतं किंवा कमी होतं. ऊर्जा, एनर्जी पूर्णपणे कमी होऊन जाते आणि त्याला लेथार्जिक फिलिंग होतं त्या व्यक्तीला. अजून पुढे काय असतं, त्यांचा फोकस करता येत नाही. बरोबर. बरोबर आहे. किंवा तो व्यक्ती सकाळी बेडून उठू नाही शकत. मन थाऱ्यावरच नसतं. मन थाऱ्यावर नसतं आणि त्यांचा इंटरेस्ट युजली त्यांना जो खाण्यामध्ये किंवा गोष्टीमध्ये इंटरेस्ट होता काही करण्यामध्ये, तो संपलेला असतो पूर्णपणे. ओके. लाईक आपण म्हणूया हे कर, अंघोळ कर, पण अंघोळ करून काय होणार आहे? किंवा आपण म्हणूया एखादा मूवी बघायला चल, नाही मला आवडत नाही, बिकॉज त्या व्यक्तीला ते आवडतच नसतं, विड्रॉ झालेलं असतं, त्याचं सगळे डिझायर ओके. संपलेले असतात. ओके. आता मी काय करणार इथे संमोहन तज्ञ म्हणून, किंवा आत्महत्येचे विचार येतात त्यांच्या मनामध्ये. अगदी बरोबर. डिप्रेशनचं प्रायमरी रिझन पण हे आहे की त्यांना सुसायडल थॉट जास्त असतात डिप्रेशनमध्ये, है ना. ओके. आता मी काय करणार, हे 9 लक्षणांना टार्गेट करणार. सगळ्यात पहिल्याचं सगळ्यात महत्वाचं लक्षण कुठलं आहे? त्याला झोप येत नाहीये. ओके. प्रायमरी 9 मधले बरं. प्रायमरी कुठलं आहे? मग आपण संमोहनाला ऑर्डर देणार की तुम्हाला आता झोप यायला लागेल. अच्छा. मग 4-5 सिटिंगमध्ये त्यांना झोप यायला लागते. मग सुरुवातीपासून आपण त्या प्रत्येक एक लक्षणावरती पर्टिक्युलरली काम करून मग ते लक्षणं काढून टाकायचा प्रयत्न करणार. येस. बर. आम्ही आता रोजचे आपण सगळे काम करणारी लोक आहोत, बरोबर, की डे टू डे लाईफमध्ये आपण काम करतो, आम्ही ही रोजची धावपळ करतो. तर रोजच्या धावपळीच्या या आयुष्यामध्ये आपण कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी प्रामुख्याने केल्या पाहिजेत, किंवा मेडिटेशन किंवा ह्या ज्या थेरपी आहेत तर ह्याचं सिस्टीम कशी लावली पाहिजे? पहिली गोष्ट आहे, आयुर्वेदामध्ये एक सूत्र आहे. हे सूत्र आहे, योग्य आहार, योग्य निद्रा, योग्य व्यायाम. बरोबर. ठीक आहे. म्हणजे हे बेसिक आहे. हे ते कुठे गडबड झाली बर. तर बाकी सगळ्या गोष्टी बिघडणार. अच्छा. ओके. तर योग्य आहार, मग तुमचं डाएट, घरचं जेवण बरोबर. असायला पाहिजे. आणि आणि योग्य आहारमध्ये तुम्हाला वाटतंय की तुमचं मनाचं आरोग्य नीट राहायला पाहिजे, बर. तर त्यासाठी विटामिन B12, बर. विटामिन B6 आणि D3 ओके. हे बॅलन्स असायला पाहिजे. अच्छा. ज्याचं सगळं चांगलं आहे, त्याच्या जीवनामध्ये काही तणाव नाही आहे, पण त्याचा विटामिन B12 कमी आहे, त्याचं D3 कमी आहे आणि प्रामुख्यानं विटामिन B6 कमी आहे ना, तर त्याला एन्झायटी होऊ शकते. अच्छा. त्याला चिडचिडपणा होऊ शकतो, त्याला कळतच नाही की हे का होतंय. ओके. बरोबर. पुढे थोडंसं थायरॉइड लेवल पण बघायचं, कारण थायरॉइड, व्हायटामिन लेवल्स, हे दोघांचं डेफिशियन्सी असेल ना, तर हायपोथायरॉइड व्हॉटएव्हर, दोन्ही पण कुठला पण थायरॉइडमध्ये एन्झायटी खूप जास्त प्रमाणात वाढवू शकते. ओके. ओके. तर योग्य आहारामध्ये ते आलं आपलं. त्यानंतर योग्य व्यायाम, तुमचं 1 तासाचा व्यायाम व्हायला पाहिजे बरं. दररोजचा, आणि आठवडाभरात एक 3.5 तासाचा व्यायाम व्हायला पाहिजे. अच्छा. याने तुमचे फील गुड हॉर्मोन्स बॉडीमध्ये निर्माण होतात ओके. आणि त्याने तणावाला हँडल करण्याची बरं. क्षमता वाढते. ओके. आणि झोप तुम्हाला 8 तास पाहिजे. बर. 50 मध्ये आहात तर 7 तास 6 तास चालेल. ओके. 60 मध्ये 70 मध्ये असाल तर मग 5 तास इनफ आहे, बर. पण झोप पाहिजे. अच्छा. तुम्ही आत्ता नवीन जनरेशन तयार करता आहात, की एकटा डॉक्टर अजय ससाणे कुठपर्यंत पोहोचणार? म्हणजे तुम्ही मला बोलण्यात असं सांगितलं की भारताची लोकसंख्या 140 करोड आपण जर धरली तर तिथे एकटा डॉक्टर अजय ससाणे पुरू शकणार नाही. सो तुम्ही आता नवीन तुमचे डिसॅपल्स, अनुयायी, शिष्य तयार करता. तर ह्याच्यासाठी तुम्ही कशा प्रकारे कोर्स ऑर्गनाईज केल्यात आणि त्या लोकांना कुठल्या कुठल्या संधी ह्याच्यामध्ये प्राप्त होऊ शकतात? ओके. हां. तर मागच्या पॉईंटमध्ये अजून एक पॉईंट राहिला. तो हा आहे की या सगळ्यांसोबत 3 गोष्टी करतोय आपण, बर. त्याच्यासोबत एक 15 मिनिटाचं मेडिटेशन किंवा स्वसंमोहन बर. हे ऍड करायचं. ओ. हा, म्हणजे स्वतःला संमोहनात नेता आलं पाहिजे आणि 15 मिनिटं माइंडला रिलॅक्स करता आला बर. पाहिजे. ओके. आणि जो तणाव आहे त्याच्या सूचना स्वतःच्या अंतर्मनाला देऊन त्याच्यामधून बाहेर पडता आला पाहिजे. तर बर. या 4 गोष्टी केल्या तुम्ही तर तणावापासून मुक्त होऊ शकता. आता सेकंडमध्ये आपण माझा तरी गोल आहे की पुढच्या 10 किंवा 20 वर्षामध्ये घराघरात एक संमोहन तज्ञ निर्माण करायचा, की अच्छा. जेणेकरून ऍटलिस्ट ते त्यांच्या घरच्यांची तरी काळजी घेऊ शकतील. है बर. ना?
त्यांना डिपेंडन्सी नको आहे की तणावामुळे त्यांना औषधं गोळ्या खायची वेळ बरोबर. यावी. ओके. त्याच्या आधी आता वेळ गरज पडली तर ते घ्यावंच लागणार आहे, पण त्याच्या आधी माइंडला इतकं छान ट्रेन केलं, बर. इतक्या चांगल्या पद्धतीने त्यांनी हील केलं, स्वतःच्या अंतर्मनाला जाणून घेतलं. तर अशा प्रकारे माझा गोल आहे की लोकांना तयार करू जिथे त्यांना एक करिअर पण होईल त्यांचं संमोहनशास्त्रामध्ये. कारण आपल्या बर. भारतामध्ये मेंटल हेल्थवरती काम करणारे जे थेरपिस्ट आहेत त्यांची संख्या खूप कमी आहे, अच्छा. खूप कमी. आणि वेल क्वालिफाईड थेरपिस्ट तर नाहीच आहेत भारतामध्ये. मग तो एक उद्देश आहे की सगळ्यांना ट्रेन करणं, त्यांना चांगल्या पद्धतीने संमोहनशास्त्र शिकवणं, जेणेकरून ते लोकांना मदत करतील. सो हा एक विजन आहे. आणि बर. मग तणावातून डिप्रेशनमधून बाहेर पडणं, वेट लॉस मध्ये त्यांना सध्या त्याची मदत जास्त करणं. गरज आहे रादर. बिकॉज वेट लॉस मध्ये काय होतं, तुम्ही डाएट फॉलो करता, सगळं सगळं ते ठीक आहे, पण तुम्ही जेव्हा तणावामध्ये असता ना, तणावामुळे ओव्हर इटिंग होतं. अच्छा. एखादी व्यक्ती जास्त खाते ना हम्म. तर ती स्ट्रेसमुळे खाते, आणि हे स्ट्रेसचं जे कनेक्शन बरोबर आहे, आहे. हे स्ट्रेसचं कनेक्शन युजली कुणी त्याच्यावर कामच करत नाही. इट इज कॉल्ड इमोशनल हंगर म्हणतात, तसा तो एक प्रकार आहे का? स्ट्रेस सो इमोशनल हंगर आणि स्ट्रेस ह्याचं जसं डिप्रेशन आणि हंगर किंवा इमोशनल हंगर आणि स्ट्रेस आणि मानसिक तणाव या सगळ्याचं गणित हे तुमच्या मनावरती अफेक्ट करतं. येस. मग त्यावेळेला संमोहनशास्त्र किती पद्धतीनं आणि किती प्रकारे आणि किती पर्सेंटनी काम करतं? बघा, स्ट्रेस इटिंग का होतं त्याचे दोन कारण. पहिलं कारण आहे की तुम्ही तणावामध्ये असता, तुम्ही एस्केप शोधता की बरं. मला स्ट्रेस आलाय, आता ह्या स्ट्रेस मला सहन नाही होत आहे, तर बरं. मला इमिडिएटली असं काहीतरी पाहिजे. एक अल्कोहोल घेणारा व्यक्ती असतो बघा, तो अल्कोहोल का घेतो? बिकॉज ऑफ स्ट्रेस. बरोबर. नंतर नंतर त्याला हॅबिट होते, पण त्याच्या आधी जी सुरुवात केलेली बरोबर. असते ना, एकतर मजा म्हणून केलेली असते, आणि काही काही लोकांनी तणावातून बाहेर पडण्यासाठी ते एस्केपिंग आहे, ते त्यांचं बर. एस्केपिंग आहे. सेकंड, तुम्ही थोडंसं पाठीमागे गेलात, आपण आपला एक 2-3 लाख वर्ष पाठीमागे गेलात ना, तरी जास्त खाणारे लोक आपण जास्त का खातो? तो कुठल्या पण ॲनिमलला तुम्ही बघितलं, जास्त तो का खातो? बिकॉज मला जर पुढे जेवण नाही भेटलं तर. अच्छा. तो स्ट्रेसमुळे ना टेम्पररी इन्सिक्युरिटी क्रिएट होते. अच्छा. ती असुरक्षितता अशी असते की मला समजा काही झालं किंवा काय झालं, ही नोकरी बिकरी गेली, काय झालं, हे त्याला नसतं माहिती, त्या व्यक्तीला, पण तो बरोबर. खातो, तो इंटेक करतो का? बरोबर. कारण फॅट स्टोअर करायचा बॉडीमध्ये. हा बरोबर. फॅट कधी कामाला येणार आहे? जेव्हा माझ्याकडे नोकरी नसेल, स्टार्वेशन होईल, है ना, बरोबर. माझं काय म्हणतात त्याला, काळजीपोटी मला भूक भूकमारीची मिळेल. वेळ येईल, है ना, तेव्हा हा फॅट कामाला येईल. त्याच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये हा थॉट आहे. अच्छा. ओके, हा, त्यामुळे ते जास्त खातात. आपण काय करतो, पहिला ऑर्डर सबकॉन्शियस माइंडला मी म्हटलं की आदेश द्यायचा असतो. आदेश काय देतो आपण, की कितीही तणाव आला तरी तुम्ही स्ट्रेसमुळे खाणार नाही, जेव्हा भूक लागेल तेव्हाच तुम्ही खाणार. ही ऑर्डर हो, दिल्यानंतर आपली सेंट्रल नर्वस सिस्टम पूर्णपणे आपल्या सगळ्या ग्लँड्सवरती कंट्रोल आणते. ओके. राईट. दुसरी गोष्ट, त्या व्यक्तीच्या मनामध्ये आपण आत्मविश्वास वाढवतो की तुझं स्वतःच्या शरीरावरती प्रेम आहे, तुझ्या मनावरती प्रेम आहे, है ना, तर तू अब्यूज नाही करणार स्वतःच्या बॉडीला. ओके. आणि यू आर सेफ, असं आपण सूचना देऊ की यू आर सेफ. आपण जेव्हा असं बोलतो तेव्हा ते जे इव्हॉल्युशन मध्ये जे काही प्रोग्रामिंग झालेलं आहे, त्याचे जेनेटिक प्रोग्रामिंग आपल्या सर्वांमध्ये आहे, ते प्रोग्रामिंग आहे ना, ते हळूहळू चेंज व्हायला लागतं सबकॉन्शियस मध्ये. आणि ते फिअर संपलं की मग ते नाही खात, ते रिलॅक्स राहतात. आणि ओके. तुम्ही रिलॅक्स असल्यावर नाही खात, मग तेव्हा तुम्ही भूक लागल्यावरच खाता ना. बरोबर. येस. सो वेट लॉसमध्ये माझ्याकडे तर अशा काही एक्झाम्पल्स आहेत की त्यांनी 120 kgचं 84 kg आणलेलं आहे, 6 महिन्यामध्ये 22 किलो वेट लॉस झालेला आहे. बर. पण इथे फक्त संमोहनशास्त्र नाही आहे, इथे संमोहनशास्त्राने आम्ही त्यांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये डाएट फीड केला. ओके. की तू सकाळी उठल्यावर पहिला आम्ही त्यांना पाठवतो डायटिशियनकडे, बर. क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट जे असतात, बरोबर. म्हणतो पहिला त्याचा सल्ला घेऊन, सल्ला तुला घ्या. वजन कमी करायचं ना, 6 महिन्याचा प्लॅन बनवूया. बरोबर. तो जे डाएट सांगतोय ना, ते डाएट मी याच्या अंतर्मनात टाकतो. ओ. मी म्हणतो की हा सकाळी उठला तू स्प्राउट खाणार, दुपारी उठल्यावर तू व्यायाम करणार, हा सगळं शेड्यूल त्याच्या ब्रेनमध्ये फिक्स करायचं मला फक्त 3 महिने. अच्छा. आफ्टर 3 मंथ्स ती व्यक्ती स्वतःच त्या गोष्टी करायला लागते. ओ. कारण सबकॉन्शियस माइंडला एखादी गोष्ट वारंवार आपण सांगतो ना, तर अंतर्मन त्याला सवय बनवतं. अच्छा. आणि एकदा काही गोष्ट लॉक झाली सबकॉन्शियस माइंडमध्ये तर लाईफ टाईम आपल्यासोबत राहते. अच्छा. ओके. सो जर ते शेड्यूल मी सबकॉन्शियसला सांगितलं, कॉन्शियसला नाही सांगितलं. बरोबर. जसं की मी म्हटलं की अरे तू व्यायाम करत जा, सगळेच म्हणतात व्यायाम करत जा,
आपण म्हणाले नाही मला हात दुखतात पाय दुखतात वेळ भेटत नाही वॉट एव्हर एक्सक्युजेस देतो आपण. अंतर्मनाला जर सांगितलं ना व्यायाम कर तर अंतर्मन वेळ काढेल तुमचं आणि अच्छा. अंतर्मन तुमच्याकडून व्यायाम करून घेईल. ओ. राईट. हा बिकॉज त्याला आदेश भेटला. इट्स लाईक मिलिटरीला कसा आपण आदेश दिला तर मिलिटरी मग काय पण करते. मग ते बरोबर. बाकी कुठला विचार नाही करत. मग हे बरोबर. सबकॉन्शियस इज युअर मिलिटरी. तुम्ही अच्छा. त्याला आदेश द्या मग त्याच्यामध्ये येणारे सगळे ऑब्स्टॅकल ते उडवून टाकणार अच्छा. आणि ते तुम्हाला ते करायलाच भाग पाडणार. Right? हो. तर अशा प्रकारे आमच्याकडे 6 महिन्यामध्ये 22 किलो वजन कमी झालंय, 15 किलो वजन कमी झालंय, बर. 20 किलो वजन कमी झालंय. पण मेहनत आहे त्यांची. हे काय असं मिरॅकल रेमेडी नाही. मी काय बरोबर. ते आदेश दिला आणि त्यांचं फॅट लॉस झाला, फॅट गॅप झाला, बॉडीमधून असं काही नसतं. पण त्यांची मेहनत बरोबर आहे आहे. आणि त्यांनी एक डिसिप्लिनने सगळं फॉलो केलेलं आहे. राईट. येस. पण मग संमोहनशास्त्र जे तुम्ही आत्ता हे करता त्याच्यासाठी तुमचा जो मगाचा आपला प्रश्न होता की कोर्सेस तुम्ही कशा पद्धतीनं कंडक्ट केलेत आणि तुमचं ड्युरेशनही किती आहे? एक कोर्स मी रन करतोय तो एकदम सिम्पल आहे. 15 दिवसाचा कोर्स आहे. बरं. ठीक आहे. 15 दिवसामध्ये 2 तास रोज तुम्हाला लेक्चर अटेंड करायचं. बरं. 30 तासांचा एकदम शॉर्ट कोर्स आहे. ज्यांना असं मास्टर लेवलला नाही जायचंय बरं. पण त्यांच्याकडे सगळे हत्यार आहेत अच्छा. एखाद्या व्यक्तीला तणावातून बाहेर काढण्यासाठी. मग त्याच्यामध्ये संमोहनशास्त्र, सायंटिफिक मेडिटेशन, ध्यान. बरं. भारतामध्ये 350 प्रकारचं मेडिटेशन आहे. तर बरं. मी एकदम वैज्ञानिक मेडिटेशन जे आहे माइंडफुलनेस मेडिटेशन म्हणतो आपण ते बरं. आणि EFT म्हणून एक टेक्निक आहे ज्याच्यामध्ये शरीरातला तणाव काढणे. हे इट्स बरं. लाईक फर्स्ट एड हं. आणि ते थेरपी पण आहे. तर ते सगळ्यांना मी शिकवण्याचं ठरवलंय की हे आणि मी शिकवतो पण कितीमध्ये तर मी 2,000 रुपयामध्ये ते शिकवतो. बरं. आणि त्याची फी जर तुम्ही करायला गेलात तर एकेका क्लासची फी असते 9,000 10,000 मग बरोबर. त्याचे 8-8 10-10 लेवल्स असतात आणि ते 2 लाख 4 लाख 5 लाखाला जातं आणि ते सगळं नॉलेज मी फक्त त्यांना 2,000 देतो. बरं. कारण गोल तो आहे की मला मॅक्झिमम लोकांना ते शिकवायचं आहे शिकवायचंय. आणि बरोबर. एकदा त्यांना तुम्हाला बघा कसं आहे आपल्याला मेंदू भेटलाय पण त्या मेंदूचा उपयोग काय ना हे देवाने सांगितलं नाही. देव म्हणाला तू शोध Actually. तुझा आहे की नाही. किंवा माइंड दिले पण माइंडचा मॅन्युअल नाही माहिती आपल्याकडे आहे ना. बरोबर. सो ते मॅन्युअल काय आहे, व्हॉट इज युअर माइंड हे जर आपल्याला कळालं माइंड काय आहे तर माइंड काय आहे ते काय करू शकतं त्याला थेरपी कशी द्यायची हे तुम्हाला बेसिकली सर्वांनाच माहिती पाहिजे. राईट. बरोबर. मग जर ते तुम्हाला माहिती पडलं तर सांगावं तुमच्या जीवनात किती बदल होईल है की अच्छा. नाही. सो ते मी उद्देश ठेवलाय की 15 दिवसामध्ये तुम्हाला वेळ नाहीये मी तुम्हाला रेकॉर्डिंग देतो. तुम्ही बरं. घरी बसा आरामात करा. बरं. आणि सध्या इंडियामध्ये असं काही रिस्ट्रिक्शन नाही की कोणी शिकायचंय कोणी प्रॅक्टिस करायचंय. 25 नोव्हेंबर 2003 ला एक GR आला होता महाराष्ट्र शासनाचा. बरं. त्यांनी सांगितलेलं आहे की अप्रोप्रिएटली ट्रेन पर्सन कॅन प्रॅक्टिस ॲज अ थेरपिस्ट. मग ओके. ज्यांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे ते प्रॅक्टिस करू शकतात. बरं. फक्त ज्यांनी असं काही केलंय ते उद्देश आहे की तुम्ही मेंटल हेल्थला डिरेक्टली सिरियस प्रॉब्लेम मध्ये जाऊ नका. ओके. सिरियस प्रॉब्लेमला ट्रीट करायला जाऊ नका. तुम्ही तुमच्या स्वतःवरती काम करा, घरच्यांवरती काम करा बरं. आणि जे मेडिकल प्रॅक्टिशनर आहेत जे MBBS आहेत MD आहेत किंवा होमिओपॅथ आहेत बरोबर. किंवा सायकोलॉजिस्ट आहेत बरं. त्यांनी ह्या संमोहनशास्त्राचा उपयोग कॉम्बाईन केला तर मग ते 100 पट चांगले रिझल्ट काढतात. ओके. मग त्यांच्यासाठी आहे की तुम्ही मग मेंटल हेल्थवरती काम करा. काम करा. आणि ऑर्डिनरी जे लोक आहेत बरोबर. लेमॅन जे आहेत त्यांना मेडिकल बॅकग्राऊंड नाहीये त्यांच्यासाठी मी तर तशा पद्धतीने कोर्स बनवलाय की पुढच्या 2-4 वर्षामध्ये उद्या काही काउन्सिल वगैरे बनलं संमोहनाचं आणि त्यांनी जर तिथे परीक्षा दिली तर ते पास होतील पाऊस होतो. आणि त्यांना लायसन्स ओके. भेटू शकतं सर्टिफिकेट भेटू शकतं आणि मग अच्छा. त्यांचा रोजगारही होऊन जाईल. बरोबर. 2,000 काय भेटतं आपल्याला. बरोबर आहे. अगदी बरोबर Yes, आहे. तर हा एक गोल आहे बस बाकी काही बस. नाही. ओके. संमोहन शास्त्रामध्ये तुम्ही आत्ता जे काम करताय ते खरंच म्हणजे वाखाणण्याजोगं आहे. कारण संमोहनशास्त्र ही आता काही दिवसानंतर काळाची गरज होणार आहे. कारण प्रत्येक ठिकाणी औषधं आणि एखादी सर्जरी काम करणार नाही तिथे संमोहनशास्त्र पोहोचतंय. त्यामुळे आता काही काळानंतर किंवा सध्याच्या धावपळीच्या युगात संमोहनशास्त्राची गरज आहे असं मला वाटतंय. आणि हे संमोहनशास्त्राचं हे तुम्ही जे काही बीज पेरलाय ते जास्तीत जास्त पसरो आणि यासाठी तुम्ही माझ्यासाठी वेळ दिलात आणि महा MTV गप्पांमध्ये माझ्याबरोबर संमोहनशास्त्राला डिटेलमध्ये सांगितलं यासाठी मी तुमचे मनापासून आभार मानते. थँक्यू सो मच. धन्यवाद. हिप्नॉटिझम म्हणजे संमोहनशास्त्र. या संमोहनशास्त्राचं बीज आता सगळीकडे पेरलं आहे आणि या बीजातून येणारे अंकुर हे तुमच्या मनाला अतिशय सकारात्मकरित्या आकार देतात. तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्याचबरोबर तुम्हाला आणखीन कुठल्या कुठल्या विषयांवरती पॉडकास्ट ऐकायला आवडतील हेही आम्हाला कमेंटमधून कळवा. त्याचबरोबर महा MTVला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.